तुम्ही कधी लौकीची उसळ खाल्ली आहे का? उपवासाला ही पौष्टिक उसळ तुम्ही नक्की एकदा करून खा. तर आज होती आषाढी एकादशी आणि माझ्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीच नव्हती, तर ती आज आणून घेतली. छानसा तिचा अभिषेक करून घेतला व माझ्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करून घेतली. खरं सांगायचं तर स्टार्टिंगला माझ्याकडे फक्त 2च देव होते. एक म्हणजे गणपती आणि दुसरं म्हणजे कृष्ण. पण आज सांगायचं तर माझ्या देवघरामध्ये इतके देव झालेले आहेत की माझ्या देवघरात देव मावत नाही आहेत. तर म्हणतात ना की परिस्थिती सारखी नसते राहत, ती पालटतेच. तर ही गोष्टसुद्धा खरी आहे. छानशी मस्त देवपूजा आटपून घेतली आणि संध्याकाळच्या पहारी आम्ही गेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर खरं सांगायचं तर या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये स्वानंदी आणि मी दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी येतो, कारण की या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या मागे गार्डन आहे. तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हरिपाठ करून घेतला, छानसा प्रसाद मिळाला आणि तिथे गार्डन असल्याकारणाने स्वानंदीला गार्डनमध्ये जायचं होतं. तर तिला गार्डनमध्ये घेऊन गेलो. छानशी स्वानंदी तिथे खेळली. स्वानंदीचं खेळणं झाल्यानंतर स्वानंदीला तिच्या मैत्रिणीकडे जायचं होतं. मैत्रीण म्हणजे कोण, तर माझी आई, तिची खूप खास मैत्रीण आहे. तर तिच्याकडे घेऊन गेलो. तिच्या घराजवळसुद्धा खूप छानसं असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. तिथे गेलो. मस्त तिथे पालखी वगैरे काढली होती, छानशी पूजा झाली होती आणि महाप्रसादसुद्धा चालू होता उसळचा. तर तो घेऊन घेतला आणि आणखी रूमवरती आलो. स्वानंदीची रडरड चालू होती कारण दिवसभर मस्त्या केल्या होत्या. सो असा गेला आमचा दिवस.